आप देख रहे हैं जस्टिस 24 न्यूज। मंत्रालय में पुलिस कर्मियों ने किया पत्रकारों से दुर्व्यवहार, लोकतंत्र के चौथे स्तंभ पर फिर एक हमला। मुंबई, हमारे देश के लोकतंत्र के चौथे स्तंभ कहे जाने वाले पत्रकारों पर एक बार फिर अत्याचार का मामला सामने आया है। आज मंत्रालय में कैबिनेट की बैठक के दौरान एक युवक ने सुरक्षा जाली पर कूदकर आत्महत्या करने की कोशिश की। जब टीवी चैनल और प्रिंट मीडिया के पत्रकारों ने उस युवक की प्रतिक्रिया जानने की कोशिश की तो पुलिस कर्मियों ने उनके साथ धक्का मुक्की की। इस घटना के विरोध में पत्रकारों ने आंदोलन किया। ऐसे तो महाराष्ट्र सरकार ने पत्रकारों की सुरक्षा के लिए 2017 में महाराष्ट्र मीडिया पर्सन एंड मीडिया इंस्टीट्यूशन प्रोटेक्शन एक्ट पारित किया था, जिसमें पत्रकारों पर हमला करने वालों को 3 साल तक की सजा और 50,000 रुपए तक के जुर्माने का प्रावधान है। हालांकि इस कानून के बावजूद पत्रकारों पर हमले और दुर्व्यवहार की घटनाएं थमने का नाम नहीं ले रही हैं, जिससे यह कानून जमीन पर प्रभावी होता नहीं दिख रहा है। इस घटना के बाद पत्रकारों के रोष को देखते हुए उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उनसे मुलाकात की, जबकि मुख्यमंत्री नदारद रहे। इस घटना की निंदा सभी पत्रकारों ने की। राष्ट्रीय पत्रकार संघ के राष्ट्रीय अध्यक्ष और वरिष्ठ पत्रकार दीनानाथ तिवारी ने भी इस घटना की कड़ी निंदा की है। उन्होंने कहा कि पत्रकारों पर हो रहे हमले और दुर्व्यवहार लोकतंत्र के लिए गंभीर खतरा है। सरकार को चाहिए कि वह पत्रकार सुरक्षा कानून को सख्ती से लागू करे और दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई करे, ताकि भविष्य में ऐसी घटनाएं दोबारा ना हो। अब आइए देखते हैं जस्टिस 24 न्यूज पर मंत्रालय में पत्रकारों के साथ हुए दुर्व्यवहार पर हमारी एक रिपोर्ट। प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना थांबवण्याचा आणि त्यांचं कव्हरेज करण्यासाठी रोखलं। जेव्हा त्याला सुरक्षा जाळीवरनं काढलं, सुरक्षा जाळीवरती काढल्यानंतर देखील त्याची प्रतिक्रिया घेण्यास मनाई केली। त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती, मात्र तसं न करता प्रथम त्याला पोलिसांच्या कक्षामध्ये नेलं, त्याला आतमध्ये दमदाटी केली। त्याचं देखील कव्हरेज करण्यापासून पोलिसांनी रोखलेलं आहे। तिथे पोलीस आयुक्त आले, मात्र पोलीस आयुक्तांनी कुठलेही उत्तर दिले नाही। आता इथे आपण पुन्हा इथे डीसीपी आले। डीसीपी साहेब, तुम्ही उत्तर दिले पाहिजे। तुमच्या पोलिसांनी पत्रकारांना मारहाण केलेली आहे, कॅमेराला देखील मारहाण केलेली आहे। त्याचा काही तुम्ही जबाब देणार की नाही, त्याची काही नोंद तुम्ही घेणार की नाही? पोलिसांना सांगितलं, मला तिथे त्याचा सर्व पुरावे आहेत। पोलिसांना अनुशासन शिकवण्याची पुन्हा गरज आहे, पुन्हा त्यांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे। अशा प्रकारे चालणारे पोलीस त्यांच्यासाठी ती कोणासाठी एखादा नागरिक आत्महत्या करतो, आत्महत्या करण्याची त्याच्यावर काय वेळ आलेली आहे? नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी मीडिया प्रतिनिधी आहेत, त्यांना रोखण्यासाठी पोलीस आहेत का? नागरिकांचे प्रश्न मांडायचे नाही का मीडियाने? पत्रकार दिसले की त्यांना मारतोड करा। आम्ही 10 वेळा सांगितलं असेल, बागुल साहेब काहीतरी अलर्ट आहे, कोणतरी आंदोलन, आम्ही तुम्हाला कोऑपरेट करतो, त्याचं हे फलित आहे का? दारं बंद करत घ्यायची स्ट्रॅटेजी काय आहे? या मंत्रालयामध्ये 10 लोक घुसखोर करतात। मोबाईलचे तर कॅमेरे ऑन आहे ना, कारण काय बाब? धक्काबुक्की का करत आले पोलीस? तुम्ही व्हिडिओ बघा। आम्हाला माहित आहे तुम्ही कारवाई तर करणार नाही, पण तुम्हाला आज काहीतरी निर्णय घ्यावा लागेल सर। आणि आत्ताच नाही, नेहमीच आहे ना। आणि प्रत्येक गेटवर पत्रकारांची जाणून बुजून असं वागितलं जातं। आपल्या सगळ्या पत्रकारांची तक्रार आहे। पत्रकार म्हटलं की त्याचा आयकार 4 वेळा बघणार, त्यांच्या औषधांची म्हणजे पत्रकारांना आतमध्ये भरण्यासाठी सोडून दिलं जातं का? त्यांच्या बीपीच्या आहेत, त्यांच्या शुगरच्या गोळ्या चालू आहेत, त्या देखील गोळ्या काढून घेतल्या जातात। आयकार बघायला 2-2, 3-3 मिनिटं लागतात। पोलीस अवघडपूर आहे तुमच्याकडे। पोलीसवाले एवढे बदमाशी तिथे करतात की अनेक लोकांना 10-5 रुपये घेऊन गाड्या सोडतात। अहो, आम्ही एवढ्या वर्षापासून आमच्या कधी गाडी आले नाही इथं, आम्ही एवढ्या वर्षापासून काम करताय। पण कसं आहे, सिस्टम आम्हाला माहिती आहे ना, कॅमेरे सर्व आम्ही कधी देतो का या गोष्टी? आमचा अनुभव आहे। आदेश आहेत का कोणाचे? आम्ही कोणाचे कधी मला फोन आला तर तुमची ₹500 घेतल्याशी घेऊन आत पाठवतात। एक गोष्ट आहे, अनेक दलाल फालतू लोकांना तुमच्याच कॉन्स्टेबल पैसे घेतात जिथे 500 आणि 700 रुपये परदेशात आम्हाला पत्रकारांना कॅमेरा पाडलं। मला 3 वेळा ढकललं, त्याचा फुटेज पण आहे, असं फोटोही बोलत नाही साहेब, सगळं व्हिडिओ प्रूफ आहे सर। मी त्या पोलिसांना पण दाखवलं, हे बघा कसं दाखवलं।
लावले ना भाई हे रोजचं आहे म्हणजे गेटवर ना आपल्या लोकांना खूप अडचणी येतात. बैठक पोलिसांच्या बरोबर भाई याच्यापूर्वी काही दोनदा बैठकी झाल्या. अडचण आपली आहे की कारण सांगितलं होतं की FRSC रजिस्ट्रेशन चालू आहे, पण गेले 15 ते 20-25 दिवस नुसतं ह्या विभागात मी स्वतः संघटनेचा सचिव म्हणून फेऱ्या मारतोय, उद्या फेऱ्या मारतोय, रिझल्ट काही येत नाही. आणि पोलीस इतक्या अरेरावीने आज सकाळी माझा आयकार्ड खेचून मला धरून ठेवलं, धरायचा प्रयत्न केला. सर्वसामान्य पत्रकार परिषदेला आपल्या दरबार निलेश जी विजुअल मागता मंत्रालयामध्ये धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांविरोधात पत्रकार आक्रमक झालेले आहेत. धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी पत्रकारांनी मंत्रालयात